आपल्याला अपूर्ण पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं तर मग काही डिक्लेअर ज्या धावा आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. कशा प्रकारे धावा आहेत त्या देखील आपल्याला या ठिकाणी सांगितलं जाईल. जयेश 2 मिनिटं आम्हाला या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे आणि कुठल्या बाजूनं जे डिक्लरेशन झोन आहे ते निश्चितच आपण या ठिकाणी सांगायचं आहे. हॅलो, बघा ते मैदानाच्या आतमध्ये झाडाचा उल्लेख केला. जर झाडावर लागून जर चेंडू बाउंड्रीच्या डायरेक्ट बाहेर गेला तर षटकार असेल, वन बाउन्सने गेला तर चौकार असेल. परंतु झाडाला लागून कॅच पकडला ना मित्रांनो, तर मैदानाच्या आतमध्ये ही 2 झाडं आहेत, कॅच पकडला गेला तर तो मान्य केला जाणार नाहीये. आणि जर आपण पाहिलं तर विकेट कीपरच्या मागे जी जाळी आहे, त्या जाळीवर जर चेंडू लागला, अडला तर तुम्हाला धावा पळून पूर्ण करायच्या आहेत. परंतु जाळीच्या मागे जर चेंडू गेला तर डिक्लेरेशन झोन असेल. महत्त्वपूर्ण सूचना आहेत त्या आपण लक्षात घ्यायच्या आहेत. धन्यवाद. धन्यवाद जयेश. अप्रतिम मैदानाचं हे विवरण या ठिकाणी आपण पाहिलं. आता मात्र विनंती असेल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. जवळजवळ ही दुसरी स्पर्धा आपण पाहतोय. तिसरी देखील आपण म्हणू शकतो, कारण सेम डेट असल्या कारणानं आपण या ठिकाणी पाहिलं तर चिंचोटी आई गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा या संघाने देखील स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्याचनंतर आपण पाहिलं कितकी बॉईज खंडीपाडा या संघानं देखील या ठिकाणी हे आयोजन केलेलं आहे. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत आपण पहिली स्पर्धा पाहिली भिवंडी तालुक्यामध्ये पेंढरी पाडा या ठिकाणी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. कृष्णा लोंढे आणि त्याला साथ देण्याकरता रुपेश टोकरे आणि कृष्णा लोंढे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक निश्चितच पॉवरप्लेचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि हे पॉवरप्लेचं षटक टाकण्याकरता श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा टीम कडनं गोलंदाज या ठिकाणी आपण पाहणार आहोत ऋषिकेश तारवी. महेशला होते सुरुवात. पहिलाच बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट करायचा होता, परंतु या ठिकाणी आपण पहिल्याच बॉल वरती झेल मात्र या ठिकाणी सुटला गेलाय. याचा परिणाम निश्चितच येणाऱ्या चेंडूंवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. झेल सुटलाय, आता मात्र भुगतान त्याचा या ठिकाणी भरावा लागेल, यात काही शंका नाहीये. पुढील बॉल हो स्लोवर गतीने हा हाताळलेला बॉल होता, परंतु चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. डीप कव्हरला प्रोटेक्शन होतं. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पोचली जाते 3 आकड्यावरती. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रूम हर्षकरची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसातील पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. एका बाजूने श्री सत्यनारायण स्पोर्ट गावरायपाडा सध्या बॅटिंग करतोय. वेगवान बॉल बॅटची हलकीसे स्नेक, बाकीचं काम यष्टीरक्षक त्या ठिकाणी करतोय. पहिला धक्का बसतो या ठिकाणी आपण पाहिलं तर श्री सत्यनारायण स्पोर्ट गावरायपाडा टीमला जाईल रुपेश तंबूच्या आशयाला. विश्वाची
आमच्या गावाची गावदेवी गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी गावाची गावदेवी आमच्या गावाची गावदेवी लालाच्या गोंधळी तुझी पालखी लावली गावाचे गावकरी मुसलमान पालखीचा करीती पालखीचा करीती मुसलमान पालखीचा करीती चरती घेऊन भक्त पालखी लावली कोण गेलाय सचिन प्रतीक आलेत न्यू बॅटर हो ही देखील खूप चांगली लेंथ होती अगोदर देखील ह्याच प्रकारची लेंथ मात्र या ठिकाणी हाताळली होती हलकस सॉफ्ट हँडने मात्र पॉइंटला स्लाइस करायचं होतं परंतु हलकीशी चुंबन घेऊन स्टिरक्सच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावला होता फुल्लर लाईनचा बॉल आणखी एक या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय ही कला हे गुणकौशल्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर ऋषिकेश तारवीच्या माध्यमातून ऋषिकेश तारवी एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे श्री साई दत्त स्फोट काजूपाडा या संघाचा त्याच्यानंतर आणखी एक चांगले खेळाडू आमच्या देखील बाजूला आहेत जयेश डुकले ह्याच टीमचा हिस्सा आहेत परंतु आज खऱ्या अर्थानं प्लेइंग इलेव्हनमध्ये खूप चांगले खेळाडू असल्या कारणाने त्यांची देखील कमतरता जाणवत असेल त्यांना देखील एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीनं पॉवर प्लेचे जे षटक आहे ते संपन्न झाले आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 4 धावा देत असताना एक महत्वाची विकेट मात्र ऋषिकेशने मिळवली आहे इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला आहे धाव फलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 4 घेऊया एक छोटासा आपण डीचा ब्रेक आई गावदेवी माझी माऊली आई माऊली माझी सावली आई बैसली नारेन गावाला आई बैसली नारेन गावाला सकाळचे आरतीला नाग मारी दिनेश ये बंधवाला सकाळीचे आरतीला नाक मारी दिनेश ये चंद्रेला सकाळचे आरतीला तुम्हारी सकाळचे आरतीला दिनेश ये बनवाला तुम्हारी दिनेश ये शेंदरेला दर मंगळवारी रांग भक्तांची लागली भक्तांची लागली रांग भक्तांची लागली आज दर्शनाची वाट मंदिराची गाठली मंदिराची गाठली धन्यवाद डीजे दुसरं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज अक्षय आलेत पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला 1 विकेट आणि फक्त 4 धावा ऋषिकेश तारवीने मात्र खर्च केल्या हो पहिला बॉल अक्षयचा थोडासा ऑस्टमच्या बाहेर जरूर पाहायला मिळाला अगदी लांबून या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रतीकनं परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये अक्षयचा पुढील बॉल यावेळेस सुंदर फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ऋषिकेश पुढे आलेत चेंडूला फील्ड करतायत तोपर्यंत एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली आहे सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली जाऊन पोचते ती म्हणजेच 6 या आकड्यावरती स्ट्राईक वरती यावेळेस आपण पाहतोय कृष्णा आहे धावफलक चांगला उभा करायचा असेल तर निश्चितच चांगले बॅटिंग या ठिकाणी
करावे लागेल. बिमरचा इशारा अगदी कमरेच्या वर हा बॉल निश्चितच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. येणारा पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि तो फ्री हिट चेंडू खेळण्याचा यावेळेस चान्स मिळेल कृष्णाला. फ्री हिटच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय डीप मिड विकेटच्या बाजूनं. 2 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होतील. या 2 धावसंख्या मंद मंद पावलाने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. जाऊन पोचली आहे 9 या कड्यावरती. इथून कृष्णाचं चालणं खूप गरजेचं आहे. सत्यनारायण स्फोटे गवराईपाडा टीमला जर चांगला धावफलक या ठिकाणी उभा केला तर निश्चितच लढण्यासाठी काहीतरी मात्र पाहायला जरूर मिळेल. हो, यावेळेस हा चांगला बॉल पाहायला मिळतोय. चेंडूला कुठल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला नव्हता. कृष्णाला असं जरूर वाटलं होतं की हा चेंडू वाईट असेल, परंतु परफेक्ट लेंथ यावेळेस ठेवली होती. यॉर्करचा मारा केला होता. वाईट यॉर्कर त्याला म्हटलं जातं. हो, यावेळेस जणू काही रिप्ले दाखवलाय. बॅक टू बॅक हा दुसरा देखील डॉट आलाय. ज्याच्या वेळेस डॉट चेंडू हाताळले जातात ना त्यावेळेस बॉलरचा देखील थोडासा कॉन्फिडन्स हे वाढलं जातं आणि थोडासा प्रेशराईज होतो तो म्हणजेच बॅटर. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने मात्र ड्राईव्ह केलंय. ऑन साईडला मिळाले एक फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले 10 या कड्यावरती. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू टाकून झाले आहेत ते म्हणजेच 5. अजून सुद्धा एक बॉलचा खेळ मात्र या षटकामध्ये शिल्लक आहे. चांगला षटक आतापर्यंत हाताळले अक्षयने देखील. यावेळेस आपण पाहिलं तर मग अजून एक चेंडू येतोय डॉट. जवळजवळ दोन्ही षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला आहे. धाव फलकावरती धावा लागल्यात 5च्या सरासरीनं 10 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर सत्यनारायण स्फोटे गवराईपाडा संघ आपण थोडासा पाहतो बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. इथून मात्र अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये अटॅकिंग बॅटिंग मात्र या ठिकाणी करावी लागेल. घेऊया आपण छोटासा एक डीजा ब्रेक. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची राहिली. धन्यवाद. दरवाजा नाही काही. तिसरं षटक ऑन झाले. विजय चौधरी आलेत. विजय चौधरी यांचा विचार केला तर त्यांच्या नावावरती आतापर्यंत 38 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आल्या आल्या त्याचं देखील भव्य स्वागत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. बॅकफुट पंच जरूर पाहायला मिळाला होता, परंतु तेवढं परफेक्ट टायमिंग साधू शकला नाहीये. कृष्णा लोंढे मात्र झेलच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बाद होतील. काही आरतीची राहिली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची राहिली. नद्यांचं पाणी आई तुझ्या अंघोळीला, सात रंगाची फुलं आणली तुझ्या चरणाला. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. हॅप ट्रॅकर बॉल होता, परिपूर्ण पिक करू शकला नाहीये कृष्णा लोंढे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता. झेलच्या सर्वमध्ये बाद झालेत. आता मात्र विलास लोंढे येत आहेत नंबर 4 या क्रमांकावरती.
अजून सुद्धा इथून 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 10 धावा. विजयचा पुढील बॉल आल्या आल्या मोठा धमाका. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेला हा बॅटर पहिल्याच बॉल वरती ठोकतोय षटकार 6. तुझी आठवण येते मला ग आई वाच कारल्याला. तुझी आठवण येते मला ग आई वाच कारल्याला. आई तुझ्या पालखीला लो मानाचा कांदा लावला. नागरी कोली भक्त आईला गो पालखीला खांदा लावला. पालखीला मानाचा कांदा लावाला. नागरी कोली भक्त आईला गो मानाचा कांदा लावाला. धन्यवाद हटीचे, थँक्यू सो मच. पहिल्याच बॉल वरती काय जबरदस्त मोठा बिग हिट लॉफ्ट केलाय ऑन साईडला लॉंग ऑनच्या वरून. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन यावेळेस केलं होतं. धीम्या गतीने हा बॉल मात्र डिलिव्हर केला होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र विलास मात्र या ठिकाणी बाद होतील. क्रॉस होणं खूप महत्वाचं होतं मात्र क्रॉसिंग झाली नाही आणि त्याच कारणास्तव मात्र विलास यांना निराश मनाने पुन्हा एकदा डगआउटच्या दिशेने मात्र परतावं लागेल. एक षटकार जरूर त्यांच्या बॅटमधनं आला होता. त्याच्यानंतर स्टेट ड्राईव्हचा स्ट्रोक मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र पूर्ण केली होती. स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची होती आणि त्याच कारणास्तव डबलचा कॉल दिला आणि तिथे मात्र थोडेसे कमी पडले आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी विलास लोंढे मात्र बाद झालेत. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले ते म्हणजे 17च्या घरामध्ये 17 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. इथून सचिन लोंढे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. विजय पुढील बॉल हा प्रकार बॉल यावेळेस आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने एक सिंगल धाव. धावफलक एकने वाढले जाऊन पोचते ते म्हणजेच 18 या आकड्यावरती. या ठिकाणी आपण पाहिला तर हा चेंडू आहे वाईट. आव्हानाच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. धावफलक आपण पाहिलं तर पोहोचले गेले 19 आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस बॉल गॅप मध्ये चेंडू निघून गेला. 1 बाउन्स न सीमारेषा पलीकडे 4 धावांनी करता की 6 हे चेक केलं जाईल. 4 चौकार येतोय. आई गाऊ देवी माझी माऊली तुला विनवणी केली. आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जाईली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जाईली. धन्यवाद थँक्यू सो मच. थोडासा अंतर होता. लॉंगॉन यानं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून मात्र हा चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. यावेळेस आपण पाहतोय खाली क्षेत्र आहे पूर्णपणे शॉर्ट लॉंग लेग वरून चेंडू मात्र डीप लॉंग लेगच्या पलीकडे निघून गेलाय. 4 धावांनी करता आणि या 4 न टीमची धावसंख्या आपण पाहिली तर आता मात्र एक सुसज्ज धाव फलकावरती पोहोचली आहे. 27 धावा धाव फलकावरती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जवळजवळ 17 धावा या ओव्हर मध्ये खर्च केलेत विजय चौधरीनं. सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये कमी धावा या ठिकाणी जरूर पाहायला मिळाल्या होत्या परंतु तिसऱ्या षटकामध्ये विलासच्या बॅटमध्ये एक षटकार आला. त्याच्यानंतर बॅक टू बॅक सचिनच्या बॅटमध्ये 2 चौकार आलेत आणि आता मात्र एक चांगलं धावफलक या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळालंय. शेवटचं षटक टाकण्याकरिता जयेश तारवीला आपण पाहणार आहोत. 44
यावेळेस हवाई हल्ला केलाय. एलिव्हेशन खूप चांगलं होतं परंतु डिस्टन्स गाठू शकला नाहीये आणि जवळजवळ कॉर्नर च्या दिशेने मात्र हा पकडला गेलाय झेल आणि समाप्त होतोय प्रतीकचा देखील खेळ. प्रतीकचा विचार केला तर वन डाऊनला हा फलंदाज झाला होता परंतु फार काही करू शकला नाहीये. झेलच्या स्वरूपामध्ये मात्र या ठिकाणी बाद झालेत. सांग भल ग माऊले सांग भल ग सांग भल ग माऊले सांग भल ग सांग भल ग बोल भक्ताला भक्ताला आई देई ग दर्शन बोल भक्ताला देई ग दर्शन हे सांग भल ग माऊले सांग भल ग सांग भल ग माऊले सांग भल ग. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. विनोद लोंढे मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. 5 चेंडू शिल्लक आहेत त्याच्याकरता शेवटच्या स्लॉग व ओव्हर मधले 27 धावा असताना मात्र प्रतीकची विकेट या ठिकाणी डाऊन झाली. जयेशचा पुढील बॉल. ओहो, बॅटर अगदी वेगाने फिरवली होती. प्ले अँड मिस, हा डॉट बॉल. अजून सुद्धा 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. यानंतर आणखी एक मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहात. एकविरा स्पोर्ट वाकीपाडा आणि वाघोबा स्पोर्ट टिवरीच्या मध्ये. ओहो, खाली क्षेत्र आहे, पूर्णपणे खाली आहे. लॉंग लेगचं क्षेत्र, चेंडू निघून गेलाय. डीप लॉंग लेग बाउंड्री लाईन शाफ अलीकडं 4 धावांकरता येतोय हा विनोदच्या बॅट मधनं चौकार. चंदनाच्या पालखीमधून चंदनाच्या पालखीमधून दिसते आईची मूर्ती बोल की दिसते आईची मूर्ती बोल की. धन्यवाद, थँक्यू. हे ना या 4 आता मात्र धाव फलक आपण पाहिलं तर उचले गेले ते म्हणजेच 31 या आकड्यावरती. जयचा पुढील बॉल, हा ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय पण बाउन्स न मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चांगले फिल्डिंग परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 2 टीमची धावसंख्या आपण पाहिली तर पोचली गेली आहे 33 या आकड्यावरती. अजून इथून आपण पाहिले तर मग शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर पिच बॉल होता. बॅट आपण या ठिकाणी पाहिले तर लवकर फिरली गेली आणि त्याच कारणास्तव आपण या ठिकाणी पाहिलं तर हा डॉट बॉल आणखी एक आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जयेश याचा विचार केला तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे आणि तो या ठिकाणी पणाला लावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंज ऑफ द पेस, आणखी एक डॉट बॉल. बॅटरचं अगदी फुटवर ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून ही लेंथ खूप चांगली या ठिकाणी वापरली जयेश तारवेनं आणि जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर मग 4थ्या षटकाचा स्क्वेल देखील संपन्न होते. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 34 धावा, सॉरी यस 34 धावा ह्या चेससाठी पूर्ण कराव्या लागतील. 33 धावा जोडल्या गेल्यात. 34चं मात्र लक्ष असणार आहे. येणाऱ्या 24 बॉल मध्ये ह्या 34 धावा डिफेंड केल्या जातील की मग चेस केल्या जातील. त्या अगोदर घेऊया आपण एक छोटासा डीज ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा आपण मॅचच्या दिशेने लक्ष केंद्रित करूया. माझे गावाची गावदेवी तुझी छाया गगनवरी माझे गावाची गावदेवी तुझी माया गगनवरी तू माऊली आई माझी तू पराहू दे अमवरी तू माऊली आई माझी तू पराहू दे अमवरी तू माऊली आई माझी तू पराहू दे अमवरी तू माऊली आई माझी तू पराहू दे अमवरी. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. आपण पुढील मॅचच्या टॉस कडे जाऊया. एका बाजूने आई एकविरा स्पोर्ट वाकीपाडा तर दुसऱ्या बाजूने
वाघोबा स्पोर्ट टिवरी हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टिवरी संघाचे संघनायक या ठिकाणी पोहोचले गेले सूरज माळी आणि अतिथी कक्षामध्ये आपण पाहिलं तर मग योगेशजी धूम आहेत. योगेशजी धूम दादांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. चला एकविरा स्पोर्ट वाकीपाडा टीमचा संघनायक काय जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि उद्या फायनल डे जरूर या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एक चांगलं आयोजन या ठिकाणी सातत्याने आपल्याला पाहायला मिळालंय. आमच्या सोबत योगेश धूम या ठिकाणी जोडले गेलेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो पुढील मॅचचा संपन्न करणार आहोत. चला एकविरा स्पोर्ट वाकीपाडा थोडस फास्ट यायचं आहे. काल देखील आपण पाहिलं तर मग गावदेवी चषक चिंचोटी पाटीलपाडा च्या स्पर्धेमध्ये वाघोबा स्पोर्ट टिवरीचा खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. जवळजवळ तिसऱ्या राऊंड पर्यंत पोहोचले होते आणि तिथून मात्र पराभूत व्हावं लागलं. रुपेश वेलकम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. योगेश दादांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस आहे तो संपन्न करणार आहोत. टॉस आपण या ठिकाणी पाहिला, एका बाजूने आहे टेल दुसऱ्या बाजूने आहे हेड. हेड असा कॉल टिवरी टीम कडनं परंतु आलेला आहे टेल. दादांना विनंती करतोय आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. रुपेश टॉस जिंकला, डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग. फिल्डिंग करणार आहात. या मोसम मधली ही पहिली मॅच. हा माझी तर पहिली आहे आणि एक मुलं खेळल्यात. काय नियोजन आखलं जाईल फिल्डिंग करत असताना? समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 45 पर्यंत थांबायचा प्रयत्न असेल. संपूर्ण संघ आहे का, की मग एखादा जो चांगला खेळाडू आपल्या संघामध्ये चांगला परफॉर्मन्स करतो त्याची अनुपस्थिती तुम्हाला जाणवेल? नाही आहेत, आता सांगितलं येतात येतात, अजून कोण आले नाही जास्ती, पण बघू आता आले तर. एकंदर या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आणि चांगली स्पर्धा आहे, आलेलो काल बघून गेलो. म्हणजे कालच्या दिवसामध्ये पूर्ण आडाखडा तयार करून गेलेले आहेत. तेच तुम्हाला देखील शुभेच्छा मी या ठिकाणी देतो. सूरज माले, टॉस जिंकला असता तर डिसिजन काय घेतलं असतं? फिल्डिंग. परंतु यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 ओव्हरची मॅच असणे, साधारणतः किती धावा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल? 50+. आज तुमचा संघ देखील संपूर्ण आहे. कैलास आणि रोहित नाही. दोन खेळाडू जे चांगले खेळ करतात त्यांची अनुपस्थिती निश्चित या ठिकाणी तुम्हाला जाणवले जाते. तुमच्या टीम मागे असा कोणता जो खेळाडू आहे मास्टर माइंड, त्याचं नाव तो या ठिकाणी घेशील? जिग्नेश हरवाडे. यस, एक जिग्नेश हरवडे एक लेजंड प्लेअर आहे आणि सातत्याने त्यांचा तुम्हाला प्रतिसाद मिळाला जातो. बेस्ट ऑफ लक, तुम्हाला शुभेच्छा असतील. जाऊया आपण आता मात्र थेट कॉम्बॉक्सच्या दिशेने त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ काजूपाडा आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयश्री डुकले. थँक्यू. धन्यवाद विजय, सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत सकाळच्या सत्रामध्ये. गौरव पहिला चेंडू घेऊन गॅपमध्ये खेळलाय, चांगला इंटेंट दर्शवला जातो. विजय चौधरीच्या माध्यमातून चांगला फटका ड्राईव्ह केला होता. अगदी पहिल्या चेंडूवर आपण पाहिल्या 2 धावा या अर्जित केल्या जात आहेत आणि पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर श्री गणेशा होत असताना इथे श्री साईदत्त स्पोर्ट्स काजूपाडा या संघाचा पाहायला मिळतोय. ओपनिंगची जोडी विजय चौधरी आणि ऋषिकेश तारविक काजूपाडा टीमच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवर गौरव गवारी. बघा पारितोषिक आलेला आहे. ऑन साईडला मात्र आपण पाहिला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, परंतु वृक्षदेवाचा नक्कीच मी म्हणेन आधार मिळतोय, कारण की हा चेंडू कदाचित बाउंड्रीच्या दिशेने गेला असता, परंतु चेंडू अडला गेला आणि 2 धावा मात्र तिथे तात्पुरत्या पूर्ण केल्या गेल्यात. बघा मैदानाच्या आतमध्ये वृक्षदेव आहेत, त्याला चेंडू लागला, मात्र ज्याप्रमाणे हा फटका खेळला गेला होता जरूर चांगला इंटेंट दर्शवला गेला होता. थोडासा आपण पाहिला तर अक्रॉस द बॉडी, अगदी आपण पाहिला चांगल्या पद्धतीने चेंडूला बॅट अँड
बॉलमध्ये मिडल केलं गेलं होतं आणि अगदी पण पाहिला तर 2 धावा पूर्ण केल्यात. सुनीलदादा लोखंडे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. फलंदाजाने चौकार षटकार ची हॅट्रिक्स लगावली तर ₹250 कॅश प्राइज दिला जाईल. तसेच गोलंदाजासाठी देखील आपण पाहिलं पारितोषिक आहे. जर विकेट चे हॅट्रिक्स पूर्ण केले तर सुनीलदादा लोखंडे यांच्या माध्यमातून हे ₹250 कॅश प्राइज दिलं जाईल, जे आमच्यापर्यंत कालपासून जमा आहे. प्रेक्षकांच्यासाठी देखील मेजवानी आहे, कारण की खेळाडूंना नाही आहे, फक्त प्रेक्षकांना आहे. जर झेल पकडला गेला ऐवा कॅच तर तुम्हाला ₹100 देखील दिले जातील. सुनीलदादा लोखंडे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. बघा हे जाहीर झालेलं आहे त्याने कालच्या दिवसापासून. नक्कीच हे पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये जाहीर केलेली आहेत. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी. अगदी बघितलं ना 34 धाव्यांचं आणि ते पूर्ण करायचं श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या संघाला. सलामीची जोडी आहे. 2 यंगस्टर खेळाडू लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशनच्या सहाय्याने मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. मात्र गेम प्लॅनिंग काय आहे? विजय चौधरी छोटा पॅकेट आहे, परंतु ज्याप्रमाणे त्याची बॅट आतापर्यंत चालले 4 धावा त्याच्या बॅटतून पाहिल्यात. पंच करण्याचा प्रयत्न होता. अगदी अपेक्षा होती कदाचित फलंदाजाला की वाईट मिळेल, परंतु नाही. हा सुरेख चेंडू पाहायला मिळाला. डॉट चेंडू आणि हा डॉट चेंडू मी तर म्हणेन की प्रश्न विचारेल फलंदाजाला, कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं डॉट चेंडू आल्यानंतर एक प्रेशर वाढत असते. हलक्या हाताने इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. फिल्डर आहे तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतील का? हो, विनोद पोहोचले तिकडे. चेंडूला उचललं गेलंय, फेकलं. पुन्हा 2 धावा मात्र मिळाल्यात. संत सावध सुरुवात करण्याच्या तयारीमध्ये आहेत दोन्ही बॅटर्स. रिस्क जास्त घ्यायचा नाहीये हा विचार आहे त्यांचा आणि त्या अनुषंगाने मात्र इथे फलंदाजी होते. सध्या तरी क्रिकेटचं बेसिक आपण पाहिलं ना तर दुहेरी आणि त्या दुहेरी आकड्यांना जोडून टीमची टोटल मात्र वाढवली जाते. आपटून टाकण्याचा प्रयत्न यावेळेला हाफ वॉली कन्वर्ट केलाय. विनोद मात्र तिथे आहे. फटक्यामध्ये नक्की तितकी ताकद नव्हती जितकी असायला हवी आणि फटका फसलाय आणि अशा तऱ्हेने पहिला मोठा धक्का श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या संघाला विजय चौधरीच्या रूपाने लागतोय आणि परतावा लागेल विजय याला डगआउटच्या दिशेने. दुरून आलोय दर्शन घेवाला आई तुझा मिले करू. थँक्यू. 34 धावांचं लक्ष आहे आणि एक फायटिंग टोटल आहे, कारण की गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे श्री सत्यनारायण स्पोर्ट्स गावराईपाडा या संघाचा. अगदी आपण पाहिलं तर मग विलासदादा आणि विनोददादा यांना आपण पाहतोय. एक चांगला व्यक्तिमत्व वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं आपण पाहिलं तर प्रमुख सल्लागार आणि क्रिकेटच्या प्रती त्यांचे जे योगदान राहिलंय ना सातत्याने भरपूर चांगलं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय इन झालाय क्रमांक 3 वर खेळण्यासाठी आणि या 3ऱ्या क्रमांकावर खेळ कसा होतोय ते देखील पाहावं लागेल. गोलंदाजाला यश मिळालंय. हो, क्लीन बॉल, बॅक टू बॅक विकेट्स. क्या बात है, सुपर बॉलिंग बाय मिस्टर गौरव. गौरवशाली गोलंदाजीचं उदाहरण या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये देत असताना पूर्णपणे रोखून ठेवलंय काजूपाडा या संघाला. 6 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद. थँक्यू डीजे. बघा जर आपण फ्लॅशबॅक मध्ये गेलो ना तर पहिल्या ओव्हरमध्ये 4 धाबा होत्या श्री सत्यनारायण स्पोर्ट्स गावराईपाडा संघाच्या, परंतु 1 विकेट गमावला होता. इथे आपण बघितलं तर मग काजूपाडा संघाच्या पहिल्या ओव्हरमध्ये 6 आहेत, परंतु विकेट किती 2 गमावलेत. प्लस मायनस पॉइंट्स काय आहेत तर बघा हे विकेट्स, हा विकेटचा जो कॉलम आहे ना त्यांनी भरपूर फरक पडेल, कारण की श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा संघाला इथे डॉमिनेट करायचं आहे तर विकेट जास्त घ्यायचे आहेत. आणि गौरवने काय जबरदस्त गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केले, कारण की मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि फक्त 6 धावांचं हे नक्कीच आपण पाहू शकतो. विचार करावा लागेल, कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये फील्डचं बंधन होतं, तिथे जर जास्त धावा घेता आल्या नाही तर मग कशा घेता येतील. लेफ्ट हँडेड बॅटर ऋषी मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, त्याला स्ट्राईक जास्त मिळालेली नाहीये. मी तर म्हणेन की त्याला आत्तापर्यंत एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही पहिल्या ओव्हरमध्ये. आता मात्र आपण पाहिला तर मग बॉलिंग ट्रॅकवर येत असताना षटक क्रमांक 2
सचिन आहे ना तो? सचिन बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 महत्वपूर्ण षटक असणार आहे. अगदी ज्याप्रमाणे फाईट ही होत असताना आपल्याला जरूर चांगली पाहायला मिळते, कारण की रफ अँड टफ मुकाबला आता होतोय. बघा, जिथे सुरुवातीला 24 मध्ये 34 करायच्या होत्या, आता काय आहे तर 18, आणि 18 मध्ये आपण बघितलं ना तर धावा हव्या आहेत 28. अगदी कालपासून जर पहिल्या दिवसाचं विश्लेषण करा तर पहिल्या दिवसामध्ये केतकी बॉईज खंडीपाडा संघ पण बघितला तर या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. कालचा दिवस गायत्री माता ससूपाडा संघ आदेश फळवे अँड टीम आपण पाहिले तर काय ब्रिलियंट खेळ त्यांचा पाहायला मिळाला. विथ द बॅट विथ द बॉल आपण पाहिला, अफलातून कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. आणि त्या कामगिरीच्या जोरावर अंतिम 4 मध्ये आजचा दिवस देखील खूप निर्णायक राहील, कारण की अंतिम 4 मध्ये स्थान कोणाला मिळेल असंच नाही मिळणार, त्याच्यासाठी भरपूर मेहनत मशक्कत करावी लागेल. कट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला, चांगली फिल्डिंग झाली आहे परंतु थोडं फंबल झाली ती गोलंदाजांच्या या फटक्यावर आपण बघितलं तर फिल्डर चेंडूला पकडताना थोडे फंबल झाले होते, परंतु इंटेन चांगला दर्शवला होता. लेफ्ट हँडेड अगेन्स्ट लेफ्ट हँडेड इथे आपण पाहिलं तर मग 28 पैकी म्हणजेच आपण बघू शकतोय की जवळजवळ 18 मध्ये 28 हव्या होत्या, आता 17 मध्ये 27 लेफ्ट राईट कॉम्बिनेशन. बघा, फील्डमध्ये आपण पाहिलं तर मग फेरबदल जास्त होताना पाहायला मिळत आहे. ही पहिली मॅच आपण पाहतोय या तिसऱ्या दिवसातली. नेक्स्ट मॅच ऐकवीराव वाकीपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स टिवरी अशी देखील आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला पंच केला जातोय, पॉईंटच्या डोक्यावरून आपण पाहिलंय गॅप मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय, परंतु एफर्ट पाहिलं आपण तर सुपर्ब आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आहे. अगदी आपण पाहिलं तर महत्वपूर्ण धावा मात्र 1 धाव मित्र म्हणणे वाचवली, परंतु 3 धावा इथे धावून पूर्ण केल्या गेल्यात या 2 बॅटर्सच्या माध्यमातून. या 3 टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते 10 या आकड्यावर. 24 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. ऋषिकेश आणि अजय हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत, परंतु सत्यनारायण स्पोर्ट्स गावराई पहिला सगळ्याला हवा आहे काय तर विकेट ब्रेक थ्रू. जास्त जर विकेट मिळवले आणि चांगले जर विकेट मिळवली ना तर हे मॅच ते बनवण्यामध्ये यशस्वी होतील, जिंकण्यामध्ये यशस्वी होतील, परंतु सचिन यांना विकेट टेकिंग डिलिव्हरीज हाताळाव्या लागतील. यावेळेला फटका हवेत आहे, पाहावं लागेल झेल होईल का तर नाही. गॅपमध्ये पडला, 1 धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेसाठी नाही प्रयत्न करत, कारण की माहिती आहे जोखीम नाही घ्यायचा. 1च धाव पूर्ण होत असताना पाहायला मिळते हळूच धाव फळक पोचलं गेले 11 या धावसंख्येवर. 2 गड्याच्या मोबदल्यात षटकामध्ये फेकून झालेले चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 या 3 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. बघा, थोडासा चर्चासत्र रंगलं गेलंय, कारण की गोलंदाज आणि कृष्णा अनकेत म्हणजे आपण बघितला तर तिथे देखील चर्चा रंगले, 2 बॅटरमध्ये चर्चा रंगले आणि चर्चा रंगताना पाहायला मिळतंय, कारण की 15 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे सध्या तरी मॅच जिंकण्यासाठी श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या टीमला. बॉलिंग ट्रॅकवर आहेत. अगदी आपण पाहिलं तर सचिन ज्यांनी आतापर्यंत जर जवळजवळ पण पाहिले 3 चेंडू चांगल्या टप्प्यावर हाताळले गेलेत, परंतु अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. कट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला, बॅटची कडा आहे थर्डमॅन क्षेत्रामध्ये, चेंडू अडला गेलाय, धाव मात्र 1 मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय, चेंडूची फेकी थोडीशी खराब आली आहे, त्याचा फायदा मात्र मिळालाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 फलंदाजांच्या मध्ये हा ताळमेळ खूप सुंदर जुळला गेला आणि त्याचंच प्रत्यय पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण होत असताना रनिंग बिटवीन द विकेट हा विषय खूप महत्त्वपूर्ण असतो मित्रांनो, कारण की ज्या प्रकारे आपण पाहिलं ना की क्रिकेटच्या पडलावर जवळजवळ आपण पाहिलं तर 1 धाव पूर्ण केली, परंतु दुसऱ्या धावेला पूर्ण करत असताना आपसमधला तालमेल आणि रनिंग बिटवीन द विषय हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो जुळला आणि त्यामुळे व्यवस्थित सगळं काही होताना पाहायला मिळतोय. सचिन आतापर्यंत या षटकामध्ये सिंगल डबलच्या स्वरूपाने धावा खर्च केल्यात. बॅकफुट पंच पाहायला मिळते कव्हरला, एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळाडू आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, एका टप्प्याने चेंडूला फील्ड केलाय,
फटका चांगला जरूर होता, परंतु प्रोटेक्शन देखील होतं डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. बघा ज्याप्रमाणे आपली गोलंदाजी आणि त्या शैलीप्रमाणे फील्ड सेटअप केलेला आहे, अगदी आतापर्यंत आपण पाहिलं तर टीमची टोटल मात्र वाढली गेली, टीमची टोटल पोहोचली गेली आहे 14 या आकड्यावर. म्हणजेच काय तर 20 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अजून सुद्धा आपण पाहिली आहे तर श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या संघाला 13 चेंडू आणि 20 धावा. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटमध्ये चेंडू आलेला नाहीये. एक धाव मात्र इथे जरूर मिळेल. एका धावेने टीमची टोटल वाढली गेली आहे. टीमची टोटल मात्र हळूच पुढे सरकली जाते आहे 15 या आकड्यावर. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग लिमिटमध्ये ठेवलंय, कारण की या मॅचमध्ये आपण पाहिले ना तर अजून सुद्धा श्री सत्यनारायण स्पोर्ट्स गावराईपाडा फाईट करतोय आणि फाईट मात्र मोठी होणार आहे, याच्यामध्ये शंका नाहीये. मात्र मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि नक्कीच आम्हाला गरज आहे एक सुमधुर अशा गाण्याची. जरा तर गाणं ऐकूया आणि मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करूया. भीती उंगला ना गोला पान ग, भीती उंगला ना गोला पान. शेती मारली कोणी तर छान ग, शेती मारली कोणी तर छान. शिटी मारली मी ती छान ग, शिटी मारली मी ती छान. थेंबात तुझाच नाव ग, दिलियो दिलात तुझाच नाव. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय मानाची सन्मानाची अभिमानाची परंपरेची आणि नक्कीच आई गादी मातेच्या नावाची ट्रॉफी आई जगमाता चषक 2025 केतकी बॉईज खंडीपाडा ने पुरस्कृत केले हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. अगदी आपण पाहिला आज 3ऱ्या टप्प्यामध्ये पोहोचत असताना आपण पाहिलं तर खूप छान आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये एक सुंदरी अशी स्पर्धा रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे जोडले गेलेले प्रेक्षक VTCA या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर त्यांचं देखील आम्ही सर्च करतोय. स्वागत. रुपेश बॉलिंग ट्रॅकवर येत असताना 3ऱ्या षटकामध्ये आपटून टाकण्याचा प्रयत्न, यावेळेला बॅटच्या रडार मध्ये स्वीट साऊंड सिस्टमने ठोकलेला ऋषिकेश नावाचा एक भन्नाट बिग शॉट. हा आला A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6 धावा. जीव तडफड गो साथीला होईत जमाल होय, सांगाय हेराय दावलास फार ये. आपटून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. एक मोठा फटका येत असताना पाहायला मिळतोय. रुपेशचं मात्र स्वागत केलंय स्वॅगने. षटकार ठोकत असताना ऋषिकेशने आपले इरादे स्पष्ट केलेत, कारण की मी जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत नक्की सहज मात्र मॅचवर तुम्हाला पकड करता येणार नाहीये असं देखील त्याने सांगितलंय. 11 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. अपच्या दिशेने मात्र कटचा फटका चांगला आपण पाहिलं इंटेंट दर्शवला जातोय. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. मात्र आपण पाहिलं शेवटच्या टप्प्यामध्ये चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळाले खेळाडूला. तत्पूर्वी आपण बघितलं की 3 धावा देखील पूर्ण केल्यात. या पहिल्या 2 चेंडूमध्ये आलेल्या एकूण आपण पाहिल्या तर जवळजवळ 9 धावा. त्यामुळे चित्रात आपण पाहिलं ना तर काय घडलं गेलंय तर 10 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आता सामना जिंकण्यासाठी असेल. अगदी आपण पाहिलं तर मग श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या टीमला अजय चौधरी आणि ऋषिकेश तारवी या 2 खेळाडूंच्या मध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड अप होत असताना पाहायला मिळते. विकेटची दरकार आहे, विकेटची गरज आहे. कमबॅक करण्यासाठी सत्यनारायण स्पोर्ट्स गावराईपाडा या टीमला विकेट देईल का रुपेश मिळवून? हो, विकेटची चर्चावर केलाय मोठा पर्चा आणि क्लीन बॉल दांडी गुल गुल केलंय आणि अजय चौधरी बॅक टू द पॅव्हिलियन.
पाटील. जसं म्हणतायत ना की कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर पराभवाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण करायचं असतं. आणि ते अस्तित्व नव्याने निर्माण करण्याच्या अनुषंगाने मात्र जी विकेटची गरज होती, जो विकेटचा कॉलम भरायचा होता, तो भरला. आणखीन एक विकेट आणि हा ब्रेक थ्रू कदाचित मोमेंटमला मात्र शिफ्ट करण्याचं कार्य करेल का? गिफ्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जयेश तारवी अनुमानित आपण बघितलं. या खेळाडूला बहुतेक काळ काजूपाडा टीमसाठी ॲज अ ओपनर खेळाडू म्हणून एक टॉपचा ऑलराऊंडर क्वालिटी खेळाडू आहे, परंतु आत्ता आपण पाहिलं तर 5व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. हलक्या हाताने चेंडूला ट्राय केलं जातं. कृष्णा चांगली फिल्डिंग करतोय तिथे, परंतु एक धाव मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता मैदानाच्या आतमध्ये 2 बंधू आहेत आणि या 2 बंधूंच्या माध्यमातून खेळ कसा होतोय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. टीमची टोटल पोहोचले 25च्या घरामध्ये. अगदी आपण पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी गरज आहे अगदी आपण पाहिली तर 9 धावेंची. चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू आणि 9 धावेंची गरज. मनगटी फटका मात्र खेळला जातो. अगदी आपण पाहिलं मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळाडू आहेत, चांगली क्षेत्ररक्षण झालंय, मात्र थांबवलंय. अगदी गरज आहे अशाच प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची, कारण की बघा एखाद्या बॉलचं दडपण नक्कीच तुम्हाला एक विकेट आणखीन मिळवून देऊ शकतो आणि एक आणखीन विकेट इथे शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल मित्रांनो. कारण की जर तुम्हाला ही मॅच जिंकायची आहे ना, तर विकेट आणखीन पकडावे लागतील, तर तुम्ही प्रेशर बिल्ड अप करू शकता विरोधी संघावर आणि प्रेशर वाढला तर एक संधी निर्माण होईल. यावेळेला आपण पाहिलं बॅटची कडा, हो विकेट आली असती, परंतु नशिबाची साथ जयेशला मिळाली आहे आणि अगदी आपण पाहू शकतो तर झेल ड्रॉप झाली आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि एका धावेने टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना पोहोचली आहे 27च्या घरामध्ये. अगदी आपण पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी आता मात्र शिल्लक चेंडू राहतील 6 आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. थँक्यू विजय. बघा 6 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे आणि पारितोषिक आलेला आहे की जयेश तारवे याने जर षटकार लगावला तर षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज सुनील दादा लोखंडे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलेलं आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं तर सुनील दादा लोखंडे दिलदार व्यक्तिमत्व आपण बघू शकतो. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेवर अधिक बारकाईने त्यांची नजर आहे. चौकार षटकार विकेटच्या हॅट्रिकसाठी पारितोषिक तर आहेत, प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहेत, परंतु जयेश तारवी यांच्यासाठी देखील त्यांनी लावलेलं आहे पारितोषिक. जर षटकार लगावला तर 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आता आपण पाहिलं तर मग 6 चेंडू 7 धाव्यांची गरज. कालच्या दिवसामध्ये बघा 6 चेंडूमध्ये 8 धावा चेस झाल्या नाही. इथे पहिल्या 2 चेंडूमध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर चांगल्या धावा आल्या होत्या. यावेळेला मोठा फटका खेळलाय, हवाई हल्ला आणि नक्कीच आपण पाहिलं षटकार जयेश यांच्या बॅट मध्ये नेत असताना पाहायला मिळतोय आणि 100 रुपयाचं मात्र पारितोषिक त्यांना लागू झालंय. विनोदाचं भव्य स्वागत केलंय. आता एका धावेची गरज असेल. बघा 1 षटकार आलाय, एका धावेची गरज. मॅच भरपूर सोपा. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र आपण पाहिला तर झेल मात्र विलासदादांच्या माध्यमातून कलेक्ट केला जातोय. बघा मॅच अजून संपली नाहीये, कारण की शेवटचा बॉल मात्र जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की कोणता संघ जिंकला गेलाय. कारण की गेटच्या पटलावर आपण पाहिलं ना, अशा घडामोडी अनेक घडत असताना देखील आपण पाहिल्या गेल्यात. गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्यांच्या नावावर देखील 1 अर्धशतक या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपण पाहिलं गेलंय. बापाण्याच्या मैदानावर चांगले बॅटर आहेत, परंतु आता 4 मध्ये 1 धाव पूर्ण करायची आहे.
हलक्या हाताने चेंडूला मात्र ढकललं गेलंय. एका धावेची गरज आहे ती पूर्ण केली गेली आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकला गेला आहे. श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा या टीमनं अभिनंदन. आणि सत्यनारायण स्पोर्ट्स कावराईपाडा या संघाचे नक्कीच मनापासून आभार व्यक्त करेन. त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. अगदी सकाळच्या सत्रामध्ये वेळेवर उपस्थिती लावली आणि नक्कीच या